हाय, गुड मॉर्निंग, आपलं गुड आफ्टरनून सर्वांना. जय बाळमामा. संग्राम भाव ऍड व्हा. जय बाळमामा. हो का मित्रांनो, जय बाबा. 2 दिवस झालं अमरला पण ऍड करत होतो, तर बाळमामाच्या मेंढराचं दर्शन झालं नाही. तर संग्राम भाऊ आपण ऍड केलंय. बाळमामाच्या हो का सर्व भक्तांनी मेंढराचं दर्शन होतंय लाईव्ह. कमेंट मध्ये जय बाळमामा करा आणि संग्राम भाऊच्या पण आयडीला प्लीज फॉलो करा. संग्राम 72 म्हणून आहे. संग्राम भाऊच्या आईला सर्व माझ्या मित्रांनी प्लीज फॉलो करा सगळ्यांनी. संग्राम भाऊ हा बोला की. वगैरे झाले की नाही? नाही अजून थोडं आहे ना. तुमचं? नाही, आता आलो काम म्हणून. आता जस्ट जेवण म्हणलं, आता उपास आहे ना. हा आज एकादश. एकादश होय उपवास आमचं हा, घरी. एकादश होय आहे. एकादश. धरलाय उपास. या की इकडे विट्याला. हा आले नंतर भेटू की आपण. हो भेटूया की. येणार या आहे या. बघूया की आता. एक टाइम काकासनी पण सांगितलं या म्हणून. काका बरेच टाइम म्हणलंय विट्याला काय आलोच नाही. तुम्ही काका या, आपले मित्र वगैरे होय सगळे. होय. हा अमरला फोन आम्हाला लावलेला ना. कॉल लावला पण मागाशी रेंज कमी जास्त व्हायला लागली. फोन म्हणजे लागला आणि पुन्हा ऑटोमॅटिक कट झाला. हा होय. हो, याचा आवाज कमी करते असेल please. झाडात चढला असेल वगैरे. थांबा 2 मिनिट. आवाज करतो, काय आवाजच येईना. हा बोला. झाडा चढला असेल वगैरे त्यो. आवाज येत नाही तुमचा. हॅलो, आवाज येणं झाला तुमचा इकडं. नाही आवाज येणं. म्यूट केलाय त्याने बहुतेक 100%. आता का सांगायचं सगळ्यालाच झालंय. अमर कांबळे. संग्राम भाऊ, अमरला पण ऍड करूया आपण. हा करा की. त्याचा आता फोन आला होता. तो म्हटला हा. तो काय नदीत तिथं आंघोळ करत होता वाटतं. हा गेला असेल तिकडे अंगण. लावा की त्याला, घ्या की लाईन. भारी वाटतंय. तर काय तुमची मज्जा आहे म्हणा. मध्ये बघा हे कार्यकर्ते जय जातात. बाळमामा. जय बाळमामा. बघताय की नाही बाळमामांचं? झाला बघा, अमर पण आला बघा लाईव्ह. जय बाळमामा. काका कुठं आहेत? काका तिकडे आंघोळ करते ना देव. नदी हो हो. जवळ आहे का लांब आहे नदी? इकडे आहे, पुढे या जवळच आहे. बघा येत आहे. दिसली का? नदी होय की यार. बाकी काय चाललंय? संग्राम भाऊ अमर बोल की. हा बोला की. किती जण तुम्ही गेलाय मेंढ राखायला? आहेत 3 जण, बाकी इथले जायचं. इंदोली मधले आहेत 5-6 जण. मला अमर म्हणला 200 का 200 काय तर पोरं आहेत वाटतं. काय करते माहिती का, पुढे गेली ना हो आहेत की पोरं. उड्या मारत जाते. आता 7,000 आहेत. 7,000 पांढरली आता तुम्ही राखताय ती किती मेंढर आहेत तिथं? बरोबर. सकाळी 1 तासभर इथं 200-250 आहेत की पिल्ली. चांगला आमचा दम होतो. हो, मग बाकी तळावर आहेत बारकी. पाणी पिले मग दम होत नाही. तुम्हाला आता कसं वाटतंय? बरं वाटतंय का मेंढ राखताना? एक
नंबर. 6 महिना केलाय नाही का? नाही, मोठे आहे असं वेगळं नाही बघूया आता काय कसं कसं होते. ठेवलंय. माझी पण इच्छा आहे एक दिवस हो. म्हणलो याच मेंढ राखायची. होय हा या की तर. तुम्ही इथं जवळ आसपास आला का ते नाही फोन करा मला, लय मी पण बारकी इथं त्या तुमच्या वेगळं संग आहे, ते व्हिडिओ वेगळं करूया आहे आपण सगळे. त्यांचं हो नाही, करतो ते मोठी. की करतो तुमचं की. लाहोर आहे नाही आता आमच्या इकडून येणार आहे शिराजी हा. पोरं 2-3 जण आहेत बघूया काय येणार वाटतं. कातरणीला आलेली हो. लय जण बघायला लागले, जयदीप भाऊ हे होय. सगळं आल्यात. त्यामुळं लाईक करायला लागले मित्रांनो. बाळमामाच्या नावानं हे चांगलं कृष्णा कमेंट करा. नदी पुढं आहे, हे अमरच्या तारण आयडीला तारणा आणि तारणा नदी तारणा. संग्रामच्या आयडीला प्लीज प्लीज सर्वस्नी मी विनंती करतोय हा फॉलो हा करा उमरा त्याला. उमरा कारण का उमराच्या पुढे साक्षात इंदोली एवढ्या गाव आहे लांब लाईव्ह तिथं वर आहे. तुम्हाला मेंढराचं दर्शन मित्रांनो भेटायला लागलंय. 2 दिवस झालं कारण कपाट का येण्यास ऍड करायचा प्रयत्न केला, इकडे पण बघ. काय रेंज कमी जास्त असल्यामुळं हो काही सगळे इकडे बघ बसल्यात. कपाट्या. रेंज कमी जास्त असल्यामुळं येण्यास ऍड करता आलं नाही. माहिती काय बोल अमर हातीगावात yes, तिकडे तुम्ही हातीगावात काका लावून द्या की. तुम्ही शाबू खा येत आहे का? कपाट्याकडे बघ. हा स्माइल दे. शाबू तांदूळ खा येत आहे का भगर? तिकडे इकडे पायाला लागलं जाऊ तिकडे. आता आम्ही काय मोबाईल मधनं येऊ का आतमध्ये खायला? ये तर पाठीभर भगर आणल्या तिथं नेताना. उपास सगळ्यांना लाईव्ह उपास. हो एखाद्या सगळ्यांना धरल्या. सगळ्यांना धरला हो. संग्राम भाऊ तुमचा आहे का उपास? आहे की तर उपाधारण कारण धरला की एकादश तर. आहे बाळमामाचं, ते मोठी एकादश असतात ना. होय होय होय. मला पण माहित नव्हतं. मी धरतो नेहमी एकादश. महाशिवरात्र एकादश मी हा, माझी हा. असते. आधी मध्ये मी धरत नाही ना, जास्त करून मला निभतच नाही. हे असते मोठं मोठं होय. उपास मी धरतो. संकष्टी अंगारकी वगैरे. हा. तुम्ही घेतलेला ही बच्चा आहे काय? मेंढराचं बारकं पिल्लू आहे नव्ह का? होय होय. ते आदमापूरचं ते मेंढा मोठा ती कुठं तुमच्या टोळीमध्ये आहे का? होय आहे की तर. ते मोठा मेंढा नाही का आदमापूर मध्ये? बाळमामध्ये मेंढा मोठा ते आहे की ते कोण धावायला लागलं संग्राम. बघा पोरग परवा ह्याच्या दारात चढले चिंचच्या कुराड मारली बरोबर 10 बहादूर राहिले पाया मारून घेतली. देवा बघू पण जखम लगेच भरून आली एका दिवसात. अहो बघा एक मिनिट. बाळमामाचा शेवेला गेलेला आहे, काय होत नाही. तुम्ही काट्या कोट्यात जरी गेला तर काय होणार नाही. तर काय तुम्ही आणि चालायच नव्हतं ते एका दिवस चालायला लागला. तुम्ही 3 दिवस झालं हिथनं बिगर चपलेचा मेंढ राखत होता. मला त्यानं सांगितलं मामा म्हटला मी 3 दिवस झालं बिगर चपलेचा मेंढ राखतोय आणि वावरात तुम्हाला माहित आहे काटव कुठं किती असतात. म्हणजे किती ताकद आहे बाळमामाची. साक्षात बघा तुम्ही, त्याच्या पायात एक सुद्धा काटा नाही बसला ते मला सांगत होता. आता डोंगर भागात तुम्ही जाताय मेंढ राखायला, किती जर तिथं काय वाईस खातात त्याचा बोराचं म्हणा बाबळीचं म्हणा बरंच काचा तसल्यात तो चालत होता. नाही तुम्ही सेवा करता खरंच मनापासून तुमचा आभार आहे. खरंच बाळमामाची लय मोठी ताकद तुमच्या पाठीशी आहे. मला कुठल्या गोष्टी कमी पडणार नाही. तुमच्यामुळं घरादाराचं खरंच प्रगती चांगली होणार आहे. नाही बरोबर आहे. एवढी चांगली तुम्ही सेवा करताय माहिती का? आकाश बघतोय आकाश. मामाचा आशीर्वाद आहे. संग्रामभाऊ ती तुम्ही आला असता का नाही 2 दिवसापूर्वी? त्या नाही ती काय माझ्या हातात बहुतेक आयडी तुमचं काय ब्लॅकला गेली का काय माहित. पण पुन्हा मग मी तुमची आयडी घेऊन त्या दोघांच्या पण आयडीला फॉलो केला, लाईक केलेला आहे, बरंच कमेंट केलेला आहे. हो बघितले पोस्ट लाईक केलेल्या. लाईक पण आता केलं तेवढ्यासाठी काय का म्हटलं लाईव्ह वर तुम्ही येताला बरोबर सगळे मित्र आले बघा खाली. अमर बोला मेंढर दाखव की तिथली तुमच्या इथली. आमची इथली का? मेंढर मित्रांनो अमर कांबळे आणि संग्राम 72 म्हणून या दोघांची आयडिया आहे. प्लीज या दोघांनी फॉलो करा. कारण का लाईव्हला तुम्हाला एवढं दर्शन धावतात मेंढराचं. काही काका झोपलेला आहे तो का जय बाळमामा.
जय बाळूमामा. एवढं तुम्हाला सगळ्याच खरंच जय या दोघांच्या आयडीला माझ्या राहून द्या, पण या दोघांच्या आयडीला फॉलो करा. कारण का एवढं तुम्हाला लाईव्हला तुम्हाला दोघांनी ऍड करून तुम्हाला दर्शन द्यायला चाललंय. आता कुठल्या गावात आहे तुम्ही दोघं? इंदोली. दोघं एका ठिकाणी आहे ना का? नाही वेगवेगळ्या ठिकाणी. वेगवेगळ्या ठिकाणी. मग गावात एकाच. मी गावात आहे इकडं, तो तिकडं नदीकडे गेलाय. म्हणजे आपली पालखी 7 नंबरची आहे ना का? होय शाळेपाशी आहे ते. बरोबर. म्हणजे 7 नंबरचीच पालखीच मेंढर आहेत ना ही? होय होय. मग मग असून द्या. म्हणजे एका ठिकाणीच आहे, फक्त वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही गेलाय राखायला. हो ते दुसऱ्या खंडात आहे, मी दुसऱ्या खंडात आहे. काय तर 17 नंबरची पालखी कुठेच आहे आता सध्या? 17 नंबरची काय ते कर्नाटक मध्ये काहीतरी वाटतं. त्या भाऊचं व्हिडिओला आपण फॉलो केलेला आहे, कमेंट भरपूर केलेला आहे. कारण का ते होय ऊसात बारकं ऊस आहे, कमर एवढं मला वाटते ऊस आहे. त्या ऊसातलं व्हिडिओ आहे, होय, तिथं ठोकलेला आहे आणि तिथं त्या ऊसातच पालखी आपली आहे 17 नंबरची. होय होय मग ते ठोकताना होय. एवढं भारी व्हिडिओ केलंय, नाद नाही करायचं. मला वाटते ते ट्रॅक्टरचं टप आहे नाही, त्याच्या उभा राहून केलंय ते व्हिडिओ. हो होय हो, ते तर काय बघितलं तुम्ही? तुम्हाला पाठवतो बघा त्याची आयडी वगैरे. हो काय चालतंय. उपासाचं काय खाल्लं का नाही तुम्ही दोघांनी पण? होय खाल्लं. ती तुम्ही रोहितला ओळखता का? रोहित थोरात रोहितला ओळखत असेल हो. बागात 7 नंबर बागात आमच्या. नाही बघितलं असणार आहे मी त्यानं. फेमस आहे ते, फेमस आहे लय. अहो बाळमामाच्या होय. खरंच त्या बाळमामाच्या आशीर्वादानं आयडी माझी पुढे जायला लागले. मला वाटलं नव्हतं इंस्टाला एवढी आयडी माझी. अहो दिवसात 70-80 फॉलोअर्स वाढतात माझं. बाळमामाचीच कृपा आहे खरं तुम्हाला सांगतो. मी माझं व्हिडिओ टाकायचं बंद केलंय संग्राम भाऊ. होय अजिबात नाही. सगळं टोटल बाळमामाचं सगळं व्हिडिओ माझा आहे. नाही बघितलं की मगाशी मी. हो 2 दिवसाला आता बघतोय. माझं काय चाललंय माहितीये का? आता तिकडे आलो का नाही तर तुमच्या संघ का नाही सगळी आपलं तुम्ही सगळे संघ तिथं व्हिडिओ करायचं. मी राखता नाही ते जरा करा की तिथं व्हिडिओ तुम्ही. केलेत की आयफोन केलं बघ, एडिटिंग करून पण टाकतोय व्हॉट्सअपला, इंस्टाला पण टाकतो. पाठवा माझ्या आयडीवर सोडतो. हो बरं चालतंय. बाकी काय सगळी निवांत जेवून बसलेत ना? निवांत काय झोपलेत बाकी. ते बघा यो ते विट्याची विट्याकडे तो झाडाखाली गरगरी झोप लागत असेल. जय बाळ मामा सगळ्याची. तर काय जय बाळूमा. घरघरी झोपलेत बघा दोघं. फार हवा बघा की किती भारी सगळे झोपलेत निवांत मस्त वाटतंय. तर काय कोण घेऊन आले? वरती इकडे की घेऊन ये. सकाळ लवकर उठायला लागते हो झोप घ्यायला. वरती संग्राम भाऊ होय आता ही हा बोला की. बाळमामाच्या सेवेला आलेत ही किती जण आहेत? ती बारकी पोरं बारकी पोरं आहेत की 8-9 जण आहेत. 9 जण आहेत. होय लय बारकी पोरं आहेत. कसं काय एवढं करमतंय का ते नसली? तर काय गाडी मज्जा वाटत असेल. घरला जाय मागत नाही अजिबात. नाही करत तर काय नाही लक्ष द्या बरं का पोरांवर. नाही, दीपक भाऊ तुमच्या पैसे आहे का? त्या आभार पैसे आहे दीपक. त्याला बोला येत नाही बघा दीपकला. तो काल होता आमच्यावर. मारलाय काल त्याला. काल ते ना त्याला मारलाय हिंनी त्याला कशाला जेवणा पिशवीला पळाय. तो काय झालं जेवण दिलं ठेवायला आणि त्याला डहाण टाका सांगितलं. डहाळ टाकून गडी गेला जेवण घेऊन पळून 2 किलोमीटर गेला खाली आणि नानाच्या खंडात बसला जेवत. पहिलवान गेला मागणं काठी घेऊन. पहिलवान गेल्यावर पतळ टाकली गडी पळ सुटला. गावला नाही ह्याला पण पुन्हा पुढे गावला 2-3 छपाट्या उडवल्या. नाही आता काय उपाशी बसले उपाशी. अहो काय विषय माहिती आहे कुठं पण जाते तो ते गावला नाही तर
प्रॉब्लेम होता. आष्ट्यात पण का नाही एका जागेला जे सांगल तीच काम करणार बरं का आबा. दीपकला सांगल तीच होय, काम करणार. आबांचा होय. पुढचं काय नाही ते म्हणजे मला सुम्याने सांगितलं तो कुठं पण जातो तो. हा त्याला तर चेअर काय आली नाही तो जातोय वाटतं कुठं पण. होय होय जातोय कुठं पण. नाही ना धन्या आहे बघा. धन्या आता ऐकत नाही कोणाला धन्या बोलायला. त्याला पहिलं बोलायला पण येत नव्हतं, चालायला पण येत नव्हतं. पण तो आता धुरा पाडते सगळ्यात. अमरला विचारा की अमर सांगेलच की धन्या होय. कसं शिवाय पण दिसतो. नाही ऐकत नाही बोलाय कोणाला. आमचा अमर आता कसा दिसायला लागला पहिल्यापेक्षा टवटवीपणा आला का नाही तोंडाव. तर काय अहो कसं आहे माहितीये का त्याला आता तुमच्यात एकची गोष्ट आहे त्याला इचरा बाळमामाच्या शब्द किती खाल्ले रा तो. लय खाल्ल्या मी कसं आहे माहितीये का हो का अंतकारणापासून सांगतो महादेव अवतारी बाळमामा आहे अजून पण देणार तेव्हा तुम्ही सगळी पण होय बरोबर महादेव अवतारी बाळमामा निळकंठेश्वर बरोबर आहे. अवतार आहे तो माहितीये का. होय होय तो त्याला पहिलं तिकडे नेलं होतं पुण्याला. ते पहिली हा. दारू मी पेत होतो मी पण म्हणजे कोरोनाच्या टायमाला त्या टायमाला आमचं वडील जरा पॉझिटिव्ह होतं. आणि मग माझं हा मित्र दोघं तिघं मला म्हणले संग्राम भाऊ की अरे विनोद तू पण हा. म्हणले आता तुझा बाप पॉझिटिव्ह निघलाय तुझं घरदार पॉझिटिव्ह आहे हम्म. काय होत नाही दारू पी म्हणले आम्ही पॉझिटिव्ह होईना. मी पण धाडस केलं आईच्या आईला मारा ना असं पण आहे तसं पण दारूच्या निशात कसं पण येईल तसं का पण मारा आहे. म्हणलो जाऊ दे मी पिलो काय नाही मला पॉझिटिव्ह म्हणून काय मला कळलंच नाही मी पॉझिटिव्ह आहे का नाही. खाया काय तर जरा सवय लागली एक महिनाभर पिलो असेल महिना दीड महिना तुम्ही खाल्लं. मला लय त्रास झाला लय त्रास हा. पायानच. हम्म. त्रास झाल्यानंतर मग मी गेलो सोडायला मी तिकडं पुण्याला डोंज्याला जातो निळकंठेश्वराला तिकडं. हा. मग तिथं शपथ खाऊन आलं का नाही तिथं ते भस्माचं कीर्ती देतात पण खरं म्हटलं तर मनापासून तिथं देवाची सेवा करायला लागते बरं का ती बाळमामा वाणीच आहे सगळं. होय शपथ हा हा खाऊन आल्यापासून बघा 5 वर्ष झालं दारूला हात नाही काय नाही 5 का 6 वर्ष 6 वर्ष झाला 6 वर्ष. मग सुमितला नेला होय सुमितच्या भावाला पण नेला. सुमितनं मला वाटते 2-3-5 दिवस असेल सुमितनं पण शपथ खाऊन हा आल्यानंतर हा या की बगर खाया. मित्रासंग यायला लागला ताड्या. मग पुन्हा लय त्रास व्हायला लागला पुन्हा आबा आलं आष्ट्यातनं. आबा आल्यानंतर आबासनी सांगितलं अशा असं लय त्रास व्हायला लागलाय आबाने भांडायला केला तेव्हा शपथ पण दिली. मग त्याला तेव्हा म्हणायला लागला मला काय होत नाही काय शपथ काय होतंय तेव्हा महादेवाची शपथ म्हणणार आणि बाळमामाची शपथ म्हणजे काय होतंय तेव्हा. मग ती प्याला चालू केली पुन्हा मग जीव त्रास जे झाला त्याला भयानक महिनाभर आलो त्याचा लिव्हरवर सूज आल्यावर झालं दवाखान्यात ऍडमिट होता तो 4-5 दिवस. पुन्हा मग दवाखान्यात चांगला होऊन आला पुन्हा आणखी डबल प्यायला लागला पुन्हा आणखी दवाखान्यात ऍडमिट झाला. मग 5-7 दिवस ठेवला त्या मॅडमला सांगितलं लय गोष्ट आहे बाळमामाची ताकद किती आहे आणि खरी घटना ही खरी. मग तुम्हाला सांगतो बरोबर आहे. दवाखान्यात मी गेलो त्याला बघायला मी जात नव्हतं त्याला इतरा तोंडाव तरी पण मी गेलो मुद्दा म्हणून. मग त्याला समजून सांगितलं बाळा म्हणलो बाळमामाची शपथ म्हणजे काय तर नवं तुला शान असला तर म्हणलो जा आत्मा हे आष्ट्याला म्हणलो आबांपाशी आबाचं पाय धर माफी माग आणि मेन राखायला जा त्याला इतरा मी बोललोय का नाही. मग नाही बरोबर मला सांगतो तिथनं दवाखान्यात आला चांगला होऊन आणि लगेच दुसऱ्या दिवशी चालू केले त्याला इतरा समोरच्या गोष्टी आहेत. चालू केल्यानंतर तुम्हाला सांगतो 3ऱ्या दिवशीच त्रास झाला त्याला आला घरात आतमध्ये बाळमामाचं बारकस छोटस मंदिर आहे तिथंच गेला मला तिथं बोलवायला लागला याच तुम्ही लागला रडायलाच. मग त्याला शपथ तिथं दिली बाळमामाचं भांडारात त्याला इतरा डोळ्यासमोर म्हणलो ये खा तुला काय त्रास होणार नाही जेव्हा भांडारा दिला तेव्हा त्रास त्याचा थांबला आणि शपथ त्याला दिली आणि सकाळपारी उठून आष्ट्याला पाठवला. मग आबाने मग त्याला माफी देऊन मग ती मेन राखायला 6 महिने त्याला पाठवला. एवढी बाळमामात ताकद आहे. नाही बरोबर आहे. म्हणून आता चांगला झाला पहिला चेहरा अमरचा आणि आताचा चेहरा एवढा टवटवी आलाय की जे स्वतःचे आय ऐक नाही डिस्ट करत्या लाईव्ह वर येताना बोट मोडून इचरा त्याला
एवढी माणसं त्याला भारी मानायला लागली माझ्या संग्राम भाऊ. माझं माझं काय नाही म्हणणं बरोबर आहे हो आहे. का, तुम्ही एन्जॉय करता कुठले पण व्यसन असून द्या. बाळूमामाने पण बिडीचं व्यसन केलं मान्य आहे, पण बाळूमामाने कधी होय. केलं, केव्हा केलं, कशासाठी केलं, काय तर त्याच्यावर आहे का नाही. हा आपण कशासाठी हम्म. करतोय, आपल्या होय. चैनीसाठी ना आपल्या म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरासाठी करतोय आपण. हा बरोबर मग आहे. होय. अहो आता मग मरताना देव देव करत बसायचं त्याला काय अर्थ आहे का. तुमचं वय आहे तेव्हा तुम्ही नाही देवाची भक्ती केली पाहिजे. संग्राम भाऊ आता तुम्ही बाळमामाच्या एवढा याच्यात गेलाय, एवढं मेंढर वगैरे राखताय तुम्ही, म्हणजे कशासाठी तुम्ही राखताय मला खरं सांगा. सगळे लाईव्ह वर तुम्हाला बघतात, काय तर अडचण असेल घरातली वगैरे, संकट असेल काय तर, नाही तर तुमची इच्छा काय तर असेल. बरोबर आहे. खरं मागं. होय. प्रत्येक जणाची काहीतरी इच्छा असते आहेत प्रत्येक की अडचण आहे की. मग बरोबर आहे. मला होय. तुम्हाला कसं सांगू का, मला बाळमामाचा छंद लागला एवढा भारी शपथ. मी महादेवाला मानतो हा. पहिल्यापासूनच, आणि जसा हा. बाळमामाचा नाही छंद लागला मला तेव्हापासून मी बाळमामा शिवड मला पुढचं काय ते आत्ता सुधीक दिसत नाही. बोला, होय. सोमवारचं मी महादेवाच्या मंदिरात जाणारा माणूस, मी आता महादेवाच्या मंदिरात जायना झालो का, तर बाळमामाचं रोज सेवा करते. महादेवाचा फोटो पण घरात आहे, रोज त्याची पण सेवा करते मी. येता जाता महादेवाच्या मंदिरात नाही तेवढं पाया बरोबर आहे. करते. म्हणजे एवढं म्हणजे होय. बाळमामाच्या ह्याच्यात झालंय, मला छंदच लागलाय. नाही म्हणला की अमर म्हणला की दररोज रविवारची आरती असते म्हणलं सगळं घरी. मला लय हवस आहे बाळमामाला, लय नटू तुम्ही चेष्टा करत नाही. बघितलं का तुम्हाला, थांबा सगळ्यांनी धावतो लाईव्ह वरच आता सगळ्यांनी. पोरगा आणला फरक आहे. हो काही किचन आहे छोटासा, हे आपलं जेवणाची हा. खोली आहे. हो काही काय हो काही फरक फरक हा. छोटस मंदिर आहे. हो काही कोणाला ढोल आहे. तुला हा. अरे होय की. हो काही एक बाळमामाचं नंबर. तिथनं नाश्त्यातनं गोंगड आणलंय. चंदनचा पाट आहे, हा. चंदनचा होय. पाट तुम्हाला सांगतो का, फेट पण आणल्यात हो का बाळमामासनी. नाही असं काय नाही. एक आणि नंबर. आष्ट्यामधनं नाही छत्री आणलेला आहे. हो काय देवारा माझा छोटासा आहे, तो देवारा एवढा व्हायरल होतोय संग्राम भाऊ, लय म्हणजे लय. बाळमामाचं खरंच की लय व्हायरल व्हायला लागले. अहो टेटस की व्हायला लागले लोक. आशीर्वाद आहेच की. होय. तर काय काही पुन्हा ही आम्हाला म्हटलंय मी त्या दिवशी. हो का गळ्यात आहे का. हा. एक नंबर. कसा देवा कसा वाटायला लागलाय. एक नंबर बनवला. बकर काय खावा खावा खावा. अरे काका संग्राम भाऊ, हा बोल आपल्याला आज लागेल. नागपूर मध्ये बाळमामाची येताची काठी भेटते ना. बघितली पाहिजे. जाणार आहे आम्ही सगळेजण पोरं विचारतोय. चालतंय, मला फोन करून सांगाय की, नाहीतर येताना घेऊन या. तुम्हाला काय असेल ते येणार आहे का तुम्ही? डायरेक्ट आत दर्शन सोडते. आत डायरेक्ट सोडते. बागात. होय. बरं आहे की, म्हणजे मामाचे संबंध आहे तिथं. होय. आय, होय डायरेक्ट. आपल्याला नाही हो, आम्हाला लांबची लांब नुसतं दर्शन. पण असं ना का लांब नसू नाही, नाही. मामा असं म्हणजे जिवंत असल्यामुळे वाटतं माहितीये का साक्षात. तर काय राव. लांब नसू दर्शन घेऊन बघितलंय. अहो इथं लय प्रकारची हा. पोरं आहेत. काय काय करून आलेले त्यांची सगळ्यांची पूर्ण झाली इच्छा, सगळ्यांची प्रत्येकाची. आम्हाला माहितीच आहे. नाही म्हणून मी कसली पण इच्छा आम्हाला पण असली. विचारलं, तुला कसं वाटते बाबा तुझं, म्हणजे नाही माघारी मन बिन पळतंय का. मला तुम्हाला सांगू का, बाळमामापाशी बसलोय मी, मला अमरवर एवढा विश्वास तुझी नव्हता. म्हणजे तो राहील तिथं किंवा नाहीतर पुन्हा रिटर्न आणखी दारू बिरू पितोय का काय, म्हणजे लय त्याच्या बाबतीत माझ्या मनाला म्हणजे डासडूस व्हायला लागलं. तरी मी त्याला आतनं विचारत होते, त्याला विचारा बाबा तू पेत नाही ना, तुला पैसे तू सारखं मागतोय. म्हणजे तांबाखू पुढेला मला कळतंय किंवा त्याचं तांबाखू पुढेला इकडे तिकडे खर्चाला पैसे पाहिजे, 100 रुपये तर खिशात. त्यासाठी जरा घरातले पण विचार करायला लागले त्याला, इचर तू पितोय का काय म्हणून. मग ते काकासनी चालल्यानंतर काका म्हणले नाही, म्हणले तुम्ही काळजी करू नका, ते तू काय तसलं काय पेत नाही काय नाही, आता बंद केलेलं आहे त्यानं. आणि त्याचं ध्यानातच येत नाही ती. कसं आहे माहिती का, इकडे चालत पण नाही पहिला मुद्दा म्हणजे दारू वगैरे नाही केली. नाही खरंच आहे. आपण कशाला काय अजिबात येऊन देत नाही पालखी पैसे अजिबात. पण काय गरजच नाही हो. एवढा विषय काय
काय बरोबर आहे होय. त्याच्यापासून आपल्याला काय खरंच सांगा की आपल्या शरीराची बरबादी आहे. काय नाही काय नाही. मी होय का? अनुभव घेतलाय बघा त्या होय गोष्टीचा. मस्त त्यानं पण अमरनं पण घेतलेला आहे. स्वतःच्या होय शरीराची बरबादी, घरदाराची बरबादी, घरादाराचा स्फोट, काय काय त्याच्यापासून काय प्रगती होत नाही. नाहीतर दारू पिलोय नाही म्हणून त्या बरोबर. दारून आपल्याला सोन्याची कोंबडी रोजचे भेटल्यावाणी आहे का काय तसं काय जो आता होय हे किती लोक बघतात माहितीये का, लय लोक बघतात लय. मला पण वाटत नव्हतं की होय. संग्राम भाऊ ते माझा बाचा आहे की नाही हम्म. तिचा हा हा हे iPhone 13 आहे, iPhone 13. तर होय त्याच्या मोबाईल मध्ये त्यानं स्क्रीनशॉट दावला होता. लाईव्ह वर मी अमर बोलत होतो. 7 लाख लोक हा बघत होती, 7 लाख लोक. चप्पल बाळूमामा तुम्हाला बरोबर. सांगतो, मी अमरला पण डावलंय. नाही नाही एवढे बाळूमामाचा माणसं आशीर्वाद आहे. खरंच बाळूमामाचं भक्त आहेत. मला पहिल्यापासून माझं एवढं म्हणणं आहे बघा, जगभरात बाळूमामाचा वाजा गाजा हो बघ. तेव्हा तर सोबत जगभरात ऐकेल तुम्हाला इनोमा हा आपण तेव्हा दोघं लाईव्ह वर होतो ना, हा तेव्हा ह्यानं फॉलो केलं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेतला ह्यानं कुठे ते विचारासाठी कुठं आहे म्हणून मला सांगितलं की ह्यानं. सांगितलं की त्याला सांगितलं 2-3 दिवस संग्राम हुडकतो भाऊन तू सांगितलं. ह्याला अमरला. यार नाही, संग्राम भाऊच्या आयडीला मी लाईक करत होतो की, पण फॉलो नव्हतं केलं. मी खरं तुम्हाला सांगतो, फॉलो नव्हतं केलं. आणि पुन्हा मग त्या मला अमरनं सांगितलं नंतर मग मी तुमचं आयडीचं नाव विचारलं. मग म्हटलं फॉलो करून ठेवलेलं चांगलं आहे. माझं सगळ्यांनी माहिती आहे का, बाळूमामाचं कुठलं पण व्हिडिओ द्या, प्रत्येक जणांनी माझं लाईक कमेंट असते बाळूमामाच्या व्हिडिओला. होय होय माझं सगळ्यांनी माहिती आहे का, चालतंय. माझं लाईक कमेंट असते बाळूमामाच्या व्हिडिओला. बघा हे बघा कार्यकर्ते बघते बघा. हे कोण बघायला आलं रे? आहे का कमेंट पण भरपूर द्यायला लागलेत माहिती आहे तर काय का. संग्राम भाऊ हा बोला काय की. करा माहिती आहे का, मेंढर राखताय की नाही, आपलं मेंढराचं जरा व्हिडिओ जरा करायची. हो करतो की, टाकतो जरा की. 2-3 व्हिडिओ करून जरा माझ्या म्हणजे व्हॉट्सअपला सोडा. हो हो सोडतो. बरोबर चालते, तुम्हाला मेन्शन करतो स्टोरी. बरोबर चालते. आहे अमर काय काका कुठं आहेत? काकासनी जरा बोलायचं होतं. काका हे का गाणं करायला झोपल्यात बी? जय बाळमामा मित्रांनो, काका. लाईव्ह वर तुम्हाला सगळ्यांनी बाळमामाच्या मेंढराचं दर्शन बघा होते. 2 दिवस झालं मी या दोघांनी जय बाळमामा. जय बाळमामा. ज्या ठिकाणी आहेत मित्रांनो, जय बाळमामा काय चाललंय? कारण का या डोंगर भागात रेंज कमी जास्त असल्यामुळे या दोघांचा कॉन्टॅक्ट माझा काय झाला नाही. की बघा, जय बाळमामा. जय बाळूमामा. विद्याला या एक दिवशी घरी ये. बर हा, हा. जय बाळमामा. हा जय बाळमामा. जय बाळमामा. विद्याला कधी येणार आहे? हा बोला. विद्याला कधी येणार आहे? सेवा संपल्यावर या सेवा संपल्यावर या. ना तुमचं सेवा. पाय लागून द्या एकदा घरी आपल्या. हा नक्की हा आवाज काही हॅलो कोण सोबती कोण आहे? सोबती कोण आहे? मुलगा आवाज एवढा व्यवस्थित येत नाही. 2 मिनिट संग्राम भाऊ, 2 मिनिट तुम्हाला ऍड करतो. हा हा हॅलो हा हा बोला, आता आवाज यायला लागला परफेक्ट. हा
दोघ जण बोलतो म्हणून आवाज तसा येतो. येणार आहे विट्याला. सेवा संपली की येऊ, सेवा संपुसणार नाही. नाही नाही, या या या, एक दिवस तुमचं पाय लागून द्या घरी आपल्या. नुसतं फोनवरनच कॉन्टॅक्ट होतंय आपलं. नाही नाही नाही, येऊन येऊन नाही या येऊ, नक्की नक्की दर्शन घेऊन जाऊ मंदिराचं. नाही नाही वय खरंच दर्शन घेऊन जाऊ म्हणलं घरून. आदमापूरवर पुन्हा आष्ट्याला जाणार आहे का? नाही हॉस्टेल नाही. सव्वा महिना बघू आता आबा काय म्हणते, आबा काय म्हणते त्याच्यावर बघू आता. बर आबाचं आबा काय म्हणते बघू ना. आबाला सांगू घरीच जातो म्हणून, पण नाही म्हणले तर मग बघू तिथून जाऊ एक दिवसात. तिथून जाता येतं, इकडून जाता येतं, तसं काही नाही. बघतो आबाला विचारून बघतो मग काय म्हणते आबा. उपास बोला. नाही म्हटलं. हा आहे ना, आज एकादश हा एकादश आहे. आम्ही धरलाय नवरा बायकोन पण. पुरा होय पकडता का तुम्ही? एकादशी पकडता का? हा एकादशी पकडता का? हो धरतो धरतो. एकादश पहिल्यापासूनच धरतो. ते एकादश महाशिवरात्र आणि अंगारकी संकष्टी ते असते आमचं. बर अमर काय करतोय? अमर गेलाय तिकडे पाणी प्यायला गेलाय. तुमचं पाणी इथं नदीचे पण पाणी. जेवण? हा आताच आहे काय बर जेवण घेऊन सगळ्यांनी जेवण गेले, बसले आता सावलीला. ऊन लय लागते का तिकडे डोंगर भागात? नाही नाही काय नदीच्या कडेला आहे. काल होतं बोन, आज नाही. हो अमर म्हणलं की काका गेल्यात आंघोळ करायला व्हायला नदीत. आंघोळ गेलतो. ही नदी आहे बघा, दिसते का? वय काय कृष्णा नदी आहे काय काका? हा तीच तीच तीच. हे काय सगळं जंगल आहे तिकडे. म्हटलं तर तीच नदी आहे ना? हा हे बघा. अरे बाप रे, झाड मस्त दिसत्यात. नदी पण आहे. दिसली पांढरी 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 पांढरी. इकडे ऊन आहे. तरी एक नवीन आले आपल्या सोबत. जय बाळू मामा. जय बाळ मामा. जेवण झालं का नाही जेवण? आताच फराळ केलाय. आता बसलो होतो इथं, मेंढर बसवले ती सावलीला. बर बेट्यात सत्यवान मेटकरेला ओळखता का? सत्यवान मेटकरे आहे ना? मेटकरे बरेच आहे. कुठं घुमडमाळला का कुठे शाळेत? इकडं आपल्या साळशिंग रोडला, गांधीनगर, महात्मा गांधी शाळेच्या तिकडं. तिकडे आहेत पण मी बघितलं असेल. धनाजी आमचं वडील मेटकरी, सत्यवान मेटकरी. वडील हा धनाजी मेटकरी, सत्यवान मेटकरी. आपा मेटकरी ती ह्याच्यात त्यांच्या भावकीतली आहे ती. मग आपा मेटकरी लागतोय. हा त्यांच्या भावकीतली. माझा मावस भाव आहे हो. सत्यवान मेटकरी, धनाजी मेटकरी मावस भाव आहेत माझं. मावस भाव आहे तुम्ही? हा जितो आहे ती. बर तुम्ही कुठल्या कुठल्या गावात असता? घरनिकी. माझं गाव घरनिकी आटपाडी तालुका, लेंगरेच्या खाली. घरनिकीला असता. आता आलोय शेवेला 2-3 दिवस झाले. बर 2-3 दिवस झाला आलोय शेवेला हो. मी घरनिकीला देवी किंडी हे सगळं फिरलोय तिकडे. कारण का मंडप तिकडच घालायला आम्ही येत होतो. हा बरोबर. लेकर ही सगळं तिकडे त्या भागात आम्ही बरंच टाइम फिरलोय. हो चालतंय. बाकी घरातले सगळे चांगले आहेत? हो एक नंबर आहेत. मग विट्यावरून जाताना या मग घरनं. हो चालतंय. येतात असतोय मी सारखाच. मग याच नाही एक टाइम पण नाही आपली ओळख झाली. माहित नव्हतं काय नव्हतं. आता अमरमुळे होते गे ओळख आपली. नेक्स्ट टाइम या. हा चालतंय. देऊ का अमर आलाय? देऊ का अमरकडे? द्या. हॅलो. हा मम्मीला कशाला फोन केला होता रे?
काम होतं. अरे मागाशी दिलायचं निरोप म्या, हा पण अजून आली नाही रे. इथं पण तिला बोलवलं होतं जीजीनं, अजून सपराकडनं आली नाही. मी म्हणलं मला तिकडं घरी गेल्या म्हणून. हा माळाऊच आहे, तिला बोलवायचं होतं खाली, पण आली नाही की अजून. हा हा चालते जेवण झालं ना तुझं? होय आत्ताच खाल्लं. हा बस ती कॉन्टॅक्ट करतोय का नाही? कोण? नितेश भाऊ बघायला लागलाय तुला. होय होय काय मेसेज करणार असलं तर कर की नितेश भाऊला. चालतं करतो की. नितेश स्क्रीनशॉट पाठव व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट. हॅलो नितेश भाऊ, हायचं तर मेसेज कर की. त्याला ऍड केला का नाही? नितेश ऍड होत नाही का? काल काय लय डोंगरात होता म्हणजे रेंज लागत, म्हणजे कमी जास्त होत होती. होय डोंगरात होतो काल. तुला आता मागाशी पण 2 वेळा मी फोन केला. रेंज नाही, रेंज येत नाही. नित्य बंद केलंय बघा. हाय हा स्क्रीनशॉट पाठव, स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला. नितेश नव कोण आहे? दुसरंच कोणता? विश्वास दादा आहे का काय तर बहुतेक. जय बाळमामा सर्व मित्रांनी. तर हे मेंढराचं दर्शन दाव. कुठे चरायला गेलेत का? हा का? तर मित्रांनो लाईव्ह वर का अमरला पण घेतलाय. मेंढराचं दर्शन तुम्हाला सगळ्यासनीच मिळणार आहे, कारण का लाईव्ह वर एवढ्या लांब आहेत. पहाडी ठिकाण आहे नो का तुम्ही? पाणी या भागातच आहे तो. काही नदी आहे, नदीच्या किनारी मेंढर राखतात, कारण का तिथं पाण्याची वगैरे सगळी सोय असल्यामुळं गार झाडाखाली बसायला लोक मेंढर किती मस्त. जय बाळमामा. तुम्हीच ऍड केलाय कोण नाही लोक म्हणतो डाव कमेंट नाही का वाय तो मेन राईट मध्यस्थी म्हणून त्याच्यापाशी पण पाहिजे पाली आहे. बावली हा माऊली बघ की काय करताय? होय होय साधारण बाळांना पण विचारणार पाडव्याला सांगितलं होतं मी. म्हणला कसं म्हणलाय होय होय झाले की आता 15 दिवस 20 दिवस. काय माऊली मग ते ऐकलं का? होय होय अजून म्हणजे कसं आहे 6वा महिना होतोय तुझा 20-25 दिवस काढा होय अजून बाबा व्यवस्थित सगळं. बाळमामाची सेवा खरंच मनापासून कर तुम्ही. कुठल्या गोष्टी होय होय पडायची नाही. पुन्हा मग तिकडं आला का नाही मग भेटून ये सगळ्याच नाही. चालतंय चालतंय. होय हा होय आता ते तसं पण येता पण येत नाही रे, म्हणून म्हणलो राहू दे म्हणलो. तुला मी सांगितलं होतं. होय होय नाही तसं येतात येत नाही. अरे त्या 5 मिनिटं इकडे तिकडे पालखी बसलं जाऊन देत नाही, संध्याकाळ तुझी जाऊन देत नाही. मला तो सांगतो 8:30ला आरती बरोबर चालू असते. त्या टायमाला सांगतो मी आता आरतीला चालू. मोबाईल बिबाईल सगळं बंद करून जायला लागते आरतीला. तिथे ना तुझे नाही पाठवतो मग एवढं भारी आहे माहिती आहे का? चालते. हॅलो हा काळजी घे. चप्पल विप्पल आहे ना चांगली व्यवस्थित तुझ बाबा? होय होय सगळं आहे. हा असून दे. पुन्हा मग आबासनी कॉन्टॅक्ट कर बाबा. होय होय करतो की. नाही रे कुठलं दवा पैसे पण नव्हते. 150 रुपयाची चप्पल काशाचं माऊली जोडले त्यांची परिस्थिती तर आहे का जोडलीची? ती बिचारीनं
त्याला 100 रुपये मी पाठवलंय काल. तुला काय सांगू, मी त्याचा रावडी पैसे दिला म्हणलो देत होता त्याला खर्चायला. होय की आता नाही त्याला कमी नाही केलं, पण तंबाखू पुढे रोज कोणाला मागत बसणार. आता तिथे किती तर मित्र आहेत बाळमामाच्या सेवेला, प्रत्येक जणाकडे 1000-1 रुपये असते. याच्याकडे 100 रुपये नको म्हटलं, जाऊन ते बायको म्हणलो बाया म्हणलो माझं पण देतो म्हणलं, तिनं 50 माझं 50 लय जण बसले. तो अरे नदी आहे कृष्णा नदी इकडे आहे. झाडाखाली. खरं तुला सांगतो एवढं भारी झोपल्यात खाऊ निवांत. किती झाडाकडे ओके सगळी मेंढरच आहे. एखादा शेतकरी माझा राजा कोण वाचू उलट बोलत नाही. बाळमाची मेंढर काढ अरे आवरातून म्हणतात आणा एवढं मेंढर. अरे मी आता एक बघितलंय 12 नंबर 17 नंबरची पालखी त्या कुठल्या शेतकरी राजाने उसात मेंढर सगळी सोडायला लावल्यात आणि जागा दिल्या त्या पालखीला उसाची किनार. एवढं भारी साफसफाई केलेला का की तुला व्हिडिओ दावतो नंतर. नाही माणसं मला पाठवा व्हिडिओ तो. देवभोळी माणसं आहेत तिकडं. हॅलो, हा मला व्हिडिओ पाठवा की तो. नाही पाठवते की ते 17 नंबर पालखीचा तुला व्हिडिओ सोडतो. हा संग्राम भाऊला तुला सोडते की. चालतं. तुम्हा दोघाला संग्राम भाऊला पण मी सांगितलं हे व्हिडिओ करत जावं मेंढराचं. हे तुम्ही लागा दोघं पण करत जावं की व्हिडिओ. त्याला सांगतोय आता करा व्हिडिओ. चांगला मोबाईल आहे मोठा. तुझ्या आयडीला पण सोडत जा की. तुला किती वेळा सांगितलं राहून दे नुसता बाळ मामाचा स्टेटस तर किंवा जा ठेवते की टेटेस ठेवायचं रे. रोज आयडी वर नाही बाळ मामाचा लागा तुम्ही सेवा ही करताय लागा स्टेटस तर ठेवा रे. ठेवते. हा चालतंय ठेवू का मग. हा चालते ठेवा. चालतंय घ्या काळजी घ्या. हा तर मित्रांनो काही बाळमामाच्या मेंढराचं तुम्हाला दर्शन झालंय. तर पुन्हा नेक्स्ट टाइम आपण सर्व उद्याच्याला भेटू अजून एकदा. कारण का 2 दिवस झालं मी बरंच टाइम बाळमामाच्या मेंढराचं दर्शन तुम्हाला लाईव्ह वर दावायचं होतं पण काही भेटलंच नाही. कारण का ते पालीमध्ये डोंगरात असल्यामुळं एवढ्या अडचणीत आहेत. तिथं रेंज कमी जास्त आहे त्याच्यामुळं लाईव्ह वर तर दर्शन काही झालंच नाही आपल्याला 2 दिवस झालं. तर मित्रांनो उद्याच्याला अजून लाईव्ह वर चॅनल्सनी घेऊन तुम्हाला बाळमामाच्या मेंढराचं दर्शन दावलं जाईल. तर संग्राम भाऊ यांच्या आयडीला आणि आबर कांबळेच्या आयडीला प्लीज सर्वजण मित्रांना माझी विनंती आहे की फॉलो करा. कारण का एवढ्या लांबून ते आपल्याला लाईव्ह वर बाळमामाच्या मेंढराचं दर्शन दावतात. जय बाळमामा. बाळमामाच्या नावानं